क्या आपने कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि एक जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है, ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। कम ऑन, प्रेज द लॉर्ड। ओके, देवाला धन्यवाद का तुम्ही वेळेवर आले आणि आपण लवकर वचन सुरू करू, म्हणजे जास्त वेळ मानना भेटल आणि आपण प्रभूची महिमा करू करणार आहोत। आणि पुन्हा आज 2 सेशन होतील, म्हणून प्लीज दोन्ही अटेंड करा। देव तुमची नक्की भेट घेईल आणि आपला गौरव करून घेईल। तर कारण पास्टरांना पुढे बोलवत असताना आपण जोरदार क्लॅप करूया आणि पास्टरांचं वेलकम करूया। कम ऑन, जोरदार। पुन्हा एकदा प्रभूला धन्यवाद देतो। अंतिम दिवसामध्ये
जगाचं काय होणार याकडं मंडळांचं लक्ष लागलंय, परंतु देवाचं लक्ष ज्यांच्यासाठी त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राचं क्रूसावरती बलिदान दिलं, ज्याच्या कुशीमध्ये भाला भोसकला आणि त्यातनं मंडळीची स्थापना झाली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त जो येणार आहे तो दोन गोष्टीसाठी, एक, जे मंडळीचा भाग नाहीत, ज्याने वचन स्वीकारलं नाहीत, जे वचनाप्रमाणे जीवन जगलं नाही, अशा लोकांचं जजमेंट, आणि जी मंडळी देवाचं वचन जे त्यांच्यासाठी दिलं गेलं त्या वचनाला समर्पित झाली, वचनाप्रमाणे जीवन जगली, त्या मंडळीचं रॅप्चर. अगदी साधं सोपं आहे. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत, काही समजणार नाही आम्हाला काय करायला पाहिजे. मुळात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, सगळ्यात मोठी समस्या काय, लोकांना सत्य स्वीकारण्याची गरज आहे, सत्याप्रती त्यांनी समर्पित व्हावं आणि ज्ञानाचा त्यांनी शोध घ्यायला पाहिजे. असं लिहिलंय शास्त्रामध्ये, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे. ज्ञान घेणार कुठनं? आता प्रॉब्लेम काय लोकांचा, लोकांना ज्ञानापेक्षा आरोग्य महत्त्वाचं वाटतं. त्यांना असं वाटतं आम्हाला आरोग्य मिळालं पाहिजे. म्हणजे लोकांची जी धडपड आहे, स्वर्गात जाण्याची धडपड नाही, सगळं पृथ्वी तलावर राहण्याची धडपड आहे. कारण असं शास्त्रात लिहिलं आहे, 2 हात असून नरकात जाण्यापेक्षा 1 हात असून स्वर्गामध्ये जाणं बरं. परंतु लोकांना या पृथ्वी तलावर माझं शरीर कसं छान राहील, कसं तंदुरुस्त राहील, आरोग्य कसं असेल, बरकत कशी असेल, ह्याच्यासाठी पृथ्वी तलावरती धडपड आहे. परंतु जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाकडे पाहता त्यास तुम्हाला कळतं, श्रीमंत माणूसही मेला, दरिद्री लाजरस पण मेला, ज्याचं शरीर या पृथ्वी तलावर फोडानं भरलं तो गेला स्वर्गामध्ये, ज्याचं शरीर उंची वस्त्र चांगलं चांगलं खाण्यामध्ये त्यानं आपलं आयुष्य खर्च केलं आणि तो पडला नरकामध्ये. बरं, आता ज्यावेळेस आम्ही स्वतःकडे पाहतो ना, तर आमचा प्रॉब्लेम हाच आहे, सुटका मिळेल का, आरोग्य मिळेल का. पाश या पृथ्वी तलावरती तुम्ही राहत असताना काही अद्भुत साक्षी तुमच्या जीवनामध्ये घडले असतील आणि त्या साक्षीमुळं लोकांनी देवावर पण विश्वास ठेवला असेल. पण ती साक्ष काही तुम्हाला स्वर्गामध्ये मोठी जागा नाही मिळवून देणार. काय लाजरसच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. हा लाजरस पृथ्वी तलावरती असताना कुत्र येऊन त्याचं शरीर, फोडानं भरलेलं शरीर चाटत होता. काही टेस्टमनी नाही आहे, काही साक्ष नाही त्याच्या जीवनामध्ये. लोक त्याच्याकडे पाहत असतील तर त्यावेळेस लोकांना असं वाटत असेल या व्यक्तीला देवानं पिडलेलं आहे. बरं, त्याच्या पलीकडे जाऊन जर तुम्ही विचार केला तर असा प्रश्न पडत असेल, मी स्वतः विचार करतो की काय सत्व धरून राहायचं आहे, काय धार्मिकता टिकवून ठेवायची त्यानं, त्याला धार्मिकतेचं प्रतिफळ काय मिळालं, फोडानं भरलेलं शरीर. या मंडळीचे, ज्या मंडळीचे आम्ही घटक आहोत, त्या मंडळीकडनं आमच्या अपेक्षा काय. आज लोकांमध्ये जी द्विधा अवस्था आहे, डबल माइंडेड लोक, द्विधा अवस्था, ते चर्च, एखादं चर्च स्वीकारणं किंवा एखाद्या चर्चपासून अलिप्त होणं, याचं कारण काय माहिती का. त्यांना असं वाटतं की माझ्या चर्चमध्ये नेमकं काय, किती लोकांना आरोग्य मिळालं, किती लोक श्रीमंत झाले. की आता तुम्ही जे पाहणार आहात, ज्या मंडळी संबंधानं पुढची मंडळी, फिलिपियाची मंडळी, त्याच्या मंडळी जाण्याच्या अगोदर
टप्प्यानं प्रत्येक मंडळीतले दोष, त्याच्यातलं चांगुलपण, त्याच्यामधलं उणेपण आणि त्या मंडळीला प्रभू कशा पद्धतीने आशीर्वादित करतो किंवा त्या मंडळीला कशा पद्धतीनं प्रभू दोष दाखवतो, हे सगळं आम्ही पाहत आहोत. कालच्या मंडळीतलं थोडंसं आपण पाहणार आहोत, जेणेकरून मग आपण पुढच्या मंडळीकडे आपल्याला जाता येईल. पुन्हा कालची मंडळी, ज्या मंडळीचा अभ्यास आम्ही सारदीसच्या मंडळीचा अभ्यास केला, प्रकटीकरणाचं पुस्तक 3रा अध्याय 1 ते 5 पर्यंतची वचनं आपण वाचणार आहोत. म्हणजे तुम्हाला त्या मंडळीमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या मंडळीमध्ये ज्या पद्धतीने प्रभूनं त्यांना शिकवलं तसंच तो आम्हाला शिकवतो. मला वाटतं 3ऱ्या वचनाकडे आपण जाऊया, 3 आणि 4 वचनामध्ये. सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही. सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही. ज्याच्या जवळ देवाचे 7 आत्मे आहेत. देवाचे 7 आत्मे आहेत व 7 तारे आहेत. 7 तारे आहेत. तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहे. तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात. पण तू मेलेला आहेस. जागृत हो आणि जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सावरून धर. कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या पाहण्यात आली नाही. आली नाही. म्हणून तू कसे स्वीकारलं व ऐकलं याची आठवण कर. ते जतन करून ठेव व पश्चाताप कर. आता 2 गोष्टी आहेत. कालपासून आम्ही दोन गोष्टी जास्तीत जास्त प्रकर्षानं ऐकल्या. त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं, मरणाच्या पंथास लागले त्यांना सावरून धरण्याचं काम कर. दुसरी गोष्ट, शुद्धता, पवित्रता याच्या बाबतीमध्ये काही लोक जिवंत आहेत. काही लोकांनी सत्य स्वीकारलेलं आहे. बाकीचे पाप करतात म्हणून हे पाप नाही करत. काही लोकांनी धार्मिकता सोडली म्हणून याने नाही धार्मिकता सोडली. मुळात धार्मिकता काय तेच आम्हाला माहीत नाही ना. धार्मिकतेचा विचार करताना आमच्या डोक्यात धार्मिकतेची कल्पना, दर रविवारी चर्चला येणारा व्यक्ती धार्मिक. रात्री झोपताना, सकाळी उठल्यावरती, बाहेर पडताना, कामकाजामध्ये सगळ्यामध्ये प्रार्थना करणारा धार्मिक. आता धार्मिकतेचा तुम्ही विचारच कराल ना. आता बघा, बऱ्याचशा गोष्टी शास्त्रामध्ये ज्या देवाला पसंत नाहीत, तो म्हणतो माझे लोक परराष्ट्रीय लोकांच्या हातामध्ये हात घालून चाललेले आहेत आणि तो म्हटला मी तुम्हाला ओकून टाकेल, असं लिहिलंय. बघा, धार्मिकते संबंधाने मी तुम्हाला सांगतो. जेव्हा एखाद्या लग्नाचा विचार आपण करतो ना, एखादं लग्न, एखादा विवाह असतो, त्या विवाहामध्ये, ख्रिस्ती विवाहामध्ये हळद नसतीच हो. पण तरी सुद्धा काय घडतं माहिती का, मला बऱ्याच वेळा काही लोक म्हणतात, बाळक साहेब हळदीचा प्रोग्राम आहे, तुम्ही आमच्या हळदीवर येऊन प्रार्थना करा. म्हणजे धार्मिकता म्हणजे काय? हळदीवर प्रार्थना. मुळात ती बिब्लिकल नाही. आणि मग कशी काय म्हणजे धार्मिकतेची कल्पना आम्ही वेगळीच करून आमच्या येऊन हळदीवर प्रार्थना करा. काय प्रार्थना करणार आहे? ही हळद आशीर्वादित कर आणि हळद अंगाला लावल्यानंतर त्याच्यात काय अभिषेक आहे? धार्मिकता तर आम्ही नाही. हळदीवर प्रार्थना पाळकाने केली नाही. बरं, तुम्ही हळद लावता आणि सांगता काय, बाहेर पडू नको, भूत लागल. मग काय, भूताला निमंत्रण देण्यासाठी हळद लावून ठेवली, ये माझ्यामध्ये घुस. आणि बरं, तुम्ही प्रार्थना पण केली त्या गोष्टीसाठी. प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक जो विधी आहे, तो विधी त्याने विशिष्ट गोष्टीसाठी केलेला आहे. आपल्यामध्ये जो धार्मिक विधी आहे, तो विधी कोणता आहे? मग कुठे आहे बायबलमध्ये? काय हवेला हळद लावली, रिबिकेला हळद लावली, का सारेला हळद लावली? कुणाला हळद लावली? पण आम्हाला पाहिजे ना. का? मी तुम्हाला सांग, हिरव्या बांगड्या, सारेला हिरव्या बांगड्या घातल्या, पण आमच्याकडं कोपऱ्या, ती म्हणते मी विहीनबाई आहे, इथपर्यंत घाल, इथपर्यंत नाही, नरड्यापर्यंत घाल. आता तू विहीन आहे ना. सांगण्याचं तात्पर्य, सत्य मंडळीमध्ये काय आहे आणि मंडळी चालली कुठं,
ज्या तत्वामध्ये तुम्ही बसत नाही, जे सिद्धांत तुम्हाला शिकवले, याच्यात येशू नाहीच आहे हो. काना गावात येशू गेला, तिथंच लिहिलं गावामध्ये यहुद्यांच्या रीतीप्रमाणे 6 दगडी रांजण त्या ठिकाणी ठेवले. अहो रीत आहे लग्नाची, पण 6 दगडी रांजण त्या लग्नामध्ये होते. बघ आमच्याकडे रीत कुठं आहे? आम्ही आणलेल्या रीती कुठे? जगात आम्ही आणलेल्या आहेत. जे आम्हाला दिसतं त्याच्यातल्या रीती आम्ही आणलेल्या आहेत, तेच आम्ही विषय तो नाही. मी धार्मिकते संबंधानं बोल. मंडळीमध्ये धार्मिकता नेमकी काय आहे? इथं तो धार्मिकतेचं शिक्षण देताना मुद्दा जो आहे तो म्हणतो, जे तू ऐकलं ते तू धरून ठेव. धार्मिक म्हणजे काय? जे तुम्ही ऐकलं त्याला तुम्ही धरून ठेवलेलं आहे. काय धार्मिकता म्हणजे? एक चर्च, एक मंडळी धार्मिक आहे म्हणजे जे त्यांनी ऐकलं ते त्यांनी पकडून ठेवलं. आणि दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये तो काय म्हणतो माहिती का? मला वाटतं 3ऱ्या वचनामध्ये काय म्हटलं, वाचा बरं 3रं वचन. पश्चाताप, 3रं वचन. म्हणून तू कसे स्वीकारले व ऐकले याची आठवण कर, ते जतन करून ठेव व पश्चाताप कर. जे ऐकलं ते जतन करून ठेव. आणि काय म्हटलं माहिती का? तू ऐकलं, जतन करून ठेव आणि पश्चाताप कर. ऐकलं काय? ऐकलं तुम्ही आत्तापर्यंत? किती पण लोकांना सांगा, बऱ्याच गोष्टी देवाच्या वचनानुसार आम्ही ऐकतो, परंपरा रूढी याच्यामध्ये आम्ही एवढं गडून गेलेलो असतो ना. धार्मिकतेची कल्पना जे आमच्या वाडवडिलांनी आम्हाला शिकवली त्याच गोष्टी आम्ही पाळतो. आता बघा, मला चांगलं आठवतं, जेव्हा शाळेमध्ये होतो, शाळेमध्ये असताना माझे मित्र काही कोळी, आम्ही मासे पकडायला जायचो. शाळा बुडून पण मासे पकडायला मी जात होतो. मग त्या काळामध्ये जेव्हा मासे पकडायला जायचो ना, मग कुठं घरं नदीच्या बाजूला, लांब लांब नदी असायची, तर नदीच्या बाजूला कुठं घरं नसायची. मग आम्ही नदीचं पाणी पित होतो. लहान होतो ना, नदीचं पाणी प्यायचो. आता त्या पाण्यामध्ये म्हशी धुत होते, त्या पाण्यामध्ये कपडे धुत होते, त्या पाण्यामध्ये सगळं अशुद्ध जे पण दिसेल तुम्हाला सगळं घाण त्याच्यामध्ये. पण मी पाहिलं ना, माझ्या वाडवडिलांनी, आईवडिलांनी आमच्या औंधमध्ये पाणी आलं नाही, तर मग ज्या दिवशी पाणी आणलं नदीचं पाणी आणत होतो, मग ते पाणी पित होतो. आता नाही हो, आता बिस्लरी लागतं. का? तर आम्ही ऐकलं जे तुम्ही पाणी पिता त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत, त्याच माहीत नव्हतं ना. मग आता मी म्हणायला पाहिजे नाही, लहानपणापासून पित आलो, आता काय प्यायचं, आता नदीचंच पाणी मी पिल. नाही हो, एकदा सत्य कळालं ना, तुम्ही नदीचं पाणी पित नाही. ख्रिस्ती धर्मातली तत्व ज्यावेळेस कळतात ना, तुम्ही जुन्या गोष्टी करत नाही, नवीन सत्य स्वीकारता आणि त्याला बळकट धरून ठेवता. 100% तुम्ही पक्क धरून ठेवता. त्याला धार्मिकता म्हटलेलं आहे. सत्य कळलं पाहिजे ना, सिद्धांत कळले पाहिजे. प्रभूला काय आवडत नाही जाणून घ्या. चर्चनी ते जाणून घे. तुम्ही जे ऐकलं ते पकडून ठेवा. आणि पकडून ठेवत असताना कोणतीही गोष्ट स्वीकारताना 100% कोणी तुमच्या बरोबर असणार नाही. मग येशू ख्रिस्त उगीच म्हटलं का, जो कोणी माझा शिष्य पाहतो त्यांना आपला बाप, आपली आई, आपला भाऊ, आपली पत्नी, आपला मुलगा सर्वस्वाचा त्याग करून माझ्या. घरामध्ये एक व्यक्तीने सत्य स्वीकारणं ही गोष्ट सोपी. तुम्ही जाऊन सांगा, समजा एक तरुण मुलगा, एक तरुण मुलगी, तो येतो. मी माझ्या चर्चमध्ये मला चांगलं आठवतं की मी सोलापूरमध्ये पाऊल टाकल्यावर मग सगळे तरुण धरायला सुरुवात केली. कारण तिकडचे ज्येष्ठ लोक जे अगदी मुळावलेले, पिढं बसलेले, ते लोक बदलत नव्हते. मग कुणाला बदलायचं? तरुण. तर एका तरुणाला घेतलं आणि त्याच्या बापानं सांगितलं, या मुलाला जरा चांगल्या मार्गामध्ये चालवा. मारामाऱ्या करतो, 9वीला असतानापासून तो मारामाऱ्या करायचा आणि मग गुंडमवाली पोरांबरोबर फिरायचा, शाळेला बुट्टी मारायचा. मग मी रोज जायचो त्याच्याकडं. शाळेला जाण्याच्या अगोदर 2 ते 3 तास त्याच्याकडे बसायचो आणि त्याला काउन्सिलिंग करायचो. तो मुलगा हळूहळू आला, चर्चमध्ये बसायला लागला, वचन ऐकायला लागला. वचन ऐकता ऐकता त्यानं ते सत्य त्याला कळालं, सत्य टोचायला लागलं. आणि त्या सत्यामध्ये एक सत्याचा सिद्धांत मी त्यांना सांगितला की आपलं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे, याचा नाश नाही आपण करायला पाहिजे. प्रभूनं दिलेले फार मोठी देणगी आहे. तंबाखू, दारू, बिडी, सिगरेट, मारामाऱ्या, व्यभिचार या सगळ्यामुळं शरीराचा नाश होतो.
त्या पोरानं ते ऐकलं आणि मग मी त्याला म्हटलं की असं व्यसन करणारा व्यक्ती हा स्वर्गामध्ये कधीच पोचणार नाही. त्याला ते इतकं त्या गोष्टीनं त्याला इतकं पिळवटून टाकलं. तो घरी गेला आणि मग त्याच्या बापाला त्याने सांगायला म्हटलं, पप्पा तंबाखू खायची नाही. त्याचा बाप तंबाखू खात होता. तंबाखू खायची नाही पप्पा, हे पाप आहे. आता तो जे त्यांनी ऐकलं त्यांनी त्याच्या बापाला जाऊन सांगितलं, त्याला ते सत्य कळालं. त्याचा बाप त्याला काय म्हणतो माहिती का, जिथं तू चालला ना त्या पाळकाने तुझा केलाय ब्रेन वॉश. तंबाखू खात खात माझं आयुष्य गेले, तंबाखू खात खातच मी चर्चमध्ये गेलेलो आहे. का तर त्याने कुणाला तरी पाहिलं, सत्य नाही स्वीकारलं. सत्य कुठे याच्यामध्ये, जे ऐकलं खान देऊ नाही का. जी गोष्ट तुम्ही देवाच्या वचनामध्ये ऐकता त्या गोष्टीला तुम्हाला तत्वता स्वीकारावं लागतं. 100% ॲक्सेप्टन्स असला पाहिजे, स्वीकृती 100%. का कशाला असं केलं तर काय होईल, तसं केलं तर. मंडळांमध्ये प्रॉब्लेम हाच आहे. स्वीकारलंय हो, तत्व सिद्धांत स्वीकारले, वचन स्वीकारलं, पण वचन स्वीकारून घट्ट धरून ठेवलं का, पकडलं का. पकडणं वेगळं आहे, ऐकणं वेगळं आहे. ऐकणं वेगळं आहे, वचनाला धरून राहणं वेगळं आहे. ऐकतो पुष्कळ, मला माहिती येतो. इथं तुम्ही बसलेले बरेच जण आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं हळद नाही लावायची, पण तुमच्या लग्नात हळद लागणारच हो. तुमच्या घरात कुणाचं लग्न असलं ना, तर लग्नात हळद नाही मग मजा काय. अरे लग्नात हळद लावायची, नरकात जायचं, काय फायदा आहे त्याच्यामध्ये. हळद लावून तिथं स्वर्गात प्रवेश मिळणार नाही. का प्रवेश मिळणार नाही, जी गोष्ट साधं तुम्हाला जास्त विचार पण करायचं नाही. हळद लागल्यावर भूत लागतं, म्हणजे शुद्ध आहे का अशुद्ध आहे, बोला की. हळद लागल्यावर भूत लागतं का नाही, पहिले मला सांगा. हळद लागल्यावर भूत लागतं का, अहो लागतं का नाही. काय म्हणतो, आम्हीच भूत आहे, आम्हाला कोण लागणार आहे, आम्ही भूताच्या मागं लागू. त्या नवीन नवरी, ओली नवरी आहे, घराच्या बाहेर पाठवू नका, भूत लागलं. ओली नवरी म्हणजे हिरवा चुडा फोडून बाहेर पडायचं. घालताच कशाला, फोडाफोडी करण्याच्या अगोदर लावताच कशाला. बरं, आता एवढं सगळं ऐकलं ना, तुम्ही बघा तिथं नातेवाईक जमा झाले आणि लग्न व्हायला लागलं की नातेवाईक पहिले जाऊ द्या ना, पाळकाला न सांगता गपचूप लावून मोकळं व्हा. सारदीच्या मंडळीचा प्रॉब्लेम हाच आहे ना. 2 लोक आहेत, त्याच्यामध्ये काही लोक मरणाच्या पंथास लागले आणि काही लोकांनी तत्व स्वीकारले. ते नाही म्हटले, एकदा सत्य स्वीकारलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक लग्नाला नाही आले तरी चालतील, पण येशू आमच्या लग्नात आवश्यक हजर आहे. तो हजर पाहिजे हो. आणि लोकांचं मी तुम्हाला सांगतो, लोक हळद लावतात म्हणून लग्नाला येत नाहीत, गिचायला मिळतं म्हणून येतात. तुम्ही चांगलं जेवण ठेवा, हळद लावू नका, नका लावू, त्याचं काय नाही, त्यांना गिचायला द्या. आणि मग उपस्थित कोण राहिलं पाहिजे, कोण राहिलं पाहिजे हो, परमेश्वर. आता तुम्ही आलं कन्फ्युजनमध्ये, प्रेशरमध्ये आला. असं करावं तर असं आहे, तसं करावं तर असं आहे, करायचं तर नेमकं काय. पाळक साहेब, आता काही लोक लय हुशार आहेत. बरं, मी विचारलं बऱ्याच लोकांना, कशाला लावता हो. नाही हो, ते हळद लावल्यावर गोरं दिसतं आणि पार्लरमध्ये गेल्यावर काय काळं दिसतं का. तिथं घालायचे 15,000, 20,000 हजारचं पॅकेज, ब्रायडल नाही का, ब्रायडल. एवढं थोपायचं. धुतल्यावर नवऱ्याला प्रश्न पडतो, गेली कुठं रात्रीचीच. मग ते पण आहे, हे पण आहे. मला तुम्हाला बघा, त्या राजाची ती राणी, वशती राणी, जेव्हा ती राजासमोर सौंदर्य दाखवायला आली नाही, मग राजानं तिला नाकारलं आणि अनेक मुली पकडून आणल्या होत्या. त्याच्यामध्ये एस्तेर पण होती. एस्तेरला ट्रीटमेंट दिली हो 6 महिने. त्याच्यात कुठं नव्हतं ते. हा विषय माझा नाही, पण एक उदाहरण म्हणजे असे कितीतरी गोष्टी तुमच्याकडे आहेत हो, कितीतरी गोष्टी तुमच्याकडे आहेत, त्याचं सत्य तुम्हाला ठाऊकच नाहीये. ना आमच्या लग्नामध्ये देव आहे, ना आमच्या कब्रस्तानमध्ये देव आहे.
कब्रस्तानमध्ये पण तुमचा हा, तुम्ही 2 नोव्हेंबरला कब्रस्तानमध्ये शोधायला जाता त्याला. 2 नोव्हेंबरला तो कब्रस्तानचा दिवस, तो जिवंताचा शोध. कळतंय ना? पण पहिली मेणबत्ती तुमचीच आहे तिथं. जिवंताचा शोध मिळालेला. त्या दिवशी पाळक विधिवत एक प्रक्रिया करत असतो आणि त्या प्रक्रियेमध्ये तो काय म्हणतो माहिती का, या बंधूचा देह, या बहिणीचा देह मातीला माती, राखेला राख असा तुला समर्पित करून टाकला. म्हणजे तो व्यक्ती जो दफन करण्यात आला त्याची काय झाली हो? बोला की काय झाली? माती. जोरात बोला. माती. जो मेला त्याची काय झाली? माती. मग तुम्ही फुलं कुणाला वाहिली? मातीला. बोला. मातीला. मेणबत्त्या कुणाला लावल्या? मातीला. हे प्रभूला पसंत आहे. मग करता ना, करता तर ना. काय स्वीकारलं? लोक म्हणतात नाही, प्रभू येशू ख्रिस्त आल्यावर कबरेतनं ते बाहेर येणार आहेत. कोण बाहेर येणार आहेत? आता आहेत का तिथं? मुळात आम्हाला माहित पण आहे ते गेले कुठं. कबरेत नाही येतो. येशू ख्रिस्त मेल्यावर अधोलोकामध्ये उतरला, खाली गेला. अधोलोक म्हणजे खाली आहे, वर नाही. काय सैतान वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला फसवण्याचं काम करत असतो. माझा विषय पण तो नाही, पण मी तुम्हाला जे सत्य तुम्ही स्वीकारलं, ऐका. आज सगळ्यात मोठी समस्या जगामध्ये काय माहिती का? लोक सत्य वचन स्वीकारत नाहीत. सत्य स्वीकारणं गरजेचं आहे बघा. आणि या जगामध्ये सगळ्यात कठीण प्रसंग विश्वासणाऱ्यांच्या बाबतीमध्ये काय येणार आहे माहिती का? तुम्हाला विश्वासणारी सुद्धा फसून जातील. तुमची फसगत होणार आहे. काय सत्य कुणाला माहीतच नाही. असे प्रीचर, असे तत्व स्वीकारणारे लोक आहेत जे बायबल मधलं एक वचन आहे पण ते तत्व नाही, ते सिद्धांत नाही. पहा बरं का, मला का वाटलं की हे वचन घेऊन थोडंसं बोलावं. मला पुढच्या मंडळीकडे जायचे, परंतु मी जेव्हा येत होतो तेव्हा बऱ्याच विचार माझ्या डोक्यामध्ये आले की एक सत्य लोकांना कळणं, मंडळीला कळणं, का तर मंडळीचा नाश होऊ नये आणि मंडळीनं थोडक्या गोष्टीसाठी स्वर्ग मंडळीचा हुकू नये याच्यासाठी प्रभू म्हटलं हे वचन स्वीकारण्यासंबंधानं लोकांना शिकव. अगदी बायबल स्पष्ट आहे. स्वर्ग राज्यामध्ये कोण जाणार याच्या संबंधानं बायबलमध्ये स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे. गलतीकाराच्या पत्रामध्ये सगळ्याला माहिती आहे. देहाची कर्म तर उघड आहे, जारकर्म, अशुद्धपणा, मूर्तिपूजा, कामातुरपणा, वैर, कलह, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि इतर अनेक गोष्टी. अशी कर्म करणाऱ्यांना देवाच्या राज्याचा वाटा नाही. अगदी बायबलमध्ये स्पष्ट लिहून ठेवलं. आता बघा, हे तुम्ही ऐकलं ना, बऱ्याच वर्ष ऐकलं का नाही? तुम्ही ऐकलं का नाही? कुणी कुणी ऐकले गलती करायचं पत्र? तुमचा विश्वास आहे का नाही? हे खरं आहे, वचन आहे, 100% खरं आहे. आता बघा, असंच एक प्रिन्सिपल, याच्या वेगळं प्रिन्सिपल मी स्वतः ऐकलं बरं का. एक प्रीचर, नाव असलेला प्रीचर आहे, मला त्याचं नाव जाहीर करायचं नाही, त्याच्यावर टीका करण्यासाठी बोलत नाही, पण तुमच्या नगरमधनं पण हजारो लोक त्याच्याकडे जातात हो. काय सिद्धांत आहे माहिती का त्याचा सिद्धांत काय? तो तुम्ही दारुड्याला बाप्तिस्मा देतो, व्यभिचार करणाऱ्याला बाप्तिस्मा देतो, मी पाप करणाऱ्याला बाप्तिस्मा देतो. मग का पाप व्यभिचार दारूबाजाला बाप्तिस्मा देतो? तो अरे पहिल्यांदा त्याला येऊ तर द्या, आधी बाप्तिस्मा देऊ मग बघू. अहो तसं नसतंय देवाच्या वचनामध्ये, साधं सोपं. ते हे ऐकल्यावर त्यांच्या अंतःकरणाला चुटपुट लागली. त्याने विचारलं, बंधूजन आम्ही काय करावं? तो म्हटला, पश्चाताप करा येशूच्या नावानं. म्हणजे पहिलं काय आहे? पश्चाताप. आणि पश्चाताप म्हणजे काय? पाप सोडणं बरं का. पश्चाताप म्हणजे काय? आता दारुड्याला बाप्तिस्मा दिला म्हणजे दारुड्यानं पाप सोडलं का? नाही. आणि मग त्याला बाप्तिस्मा दिला आणि तो काय सांगतो की तो बाप्तिस्मा त्याला दिला. तत्व काय सांगतो? अहो त्याला येऊ तर द्या. अरे तो नाही, त्याच्याद्वारे हजारो दारुडे आत येतील आणि सारं स्वर्ग बिघडून टाकतील. कुठे तत्व? काय स्वीकारलं? आणि आम्ही काय करू? अहो नाही, तो आरोग्य देतो,
त्याच्याकडे गर्दी पडली जाते. आता गर्दी संबंधाने मी तुम्हाला सांगू का, बोलावलेले पुष्कळ आणि आहेत. निवडलेले, थोडकेच आहेत. मग ही गर्दी बोलावलेली आहे आणि त्या गर्दीतनं छाटणी करून निवडलेले. कोण निवडलेले? ज्याने ऐकलं ते स्वीकारलं, ते सोडले नाहीत ते निवडलेले आहेत. येस, हालेलुया. सत्य स्वीकारा. प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका. संदेश त्यांची पारख मंडळीला करता आली पाहिजे. वेड्यासारखं कुणाच्याही मागं नाही पळायचं. चिम्या असा म्हटला, सोम्यात असा म्हटला, हा रोज उठून एक नवीन सिद्धांत येतो. जे पूर्वी नाचत होते ना, ते नाचण्याला प्रतिबंध करते. जे अन्य भाषा बोलत होते ते म्हणतात अन्य भाषाच नाही, त्या येड्या आणि तिकडं पळता. सार्दिसच्या मंडळीचा प्रॉब्लेम काय? स्वीकारलं. काय स्वीकारलं तुम्ही? कोणत्या गोष्टी तुम्ही ऐकल्या? माझं तारण ज्या गोष्टीने झालं. कोणतं तारण? मला माझं पाप दिसलं. मी प्रभूकडे वळण्याचं कारण काय माहिती का? ज्या दिवशी देवाच्या आत्म्यानं माझा ताबा घेतला, 15 ऑगस्टचा तो दिवस मी अजूनही विसरत नाही. 15 ऑगस्टच्या त्या दिवसामध्ये एक प्रीचर आला. तो प्रीचर प्रीच करत होता आणि प्रीच करता करता शेवटची प्रार्थना सुरू झाली. त्या प्रार्थनेमध्ये ओक्साबोक्षी मी रडलो. माझं एक एक पाप देव मला दाखवत होता आणि मी ते कबूल करत होतो. देवा, हे मी केलेलं आहे, मला क्षमा कर, मला क्षमा कर. मला उद्धाराची गरज आहे, मला तारणाची गरज आहे. आणि मी कमिटमेंट केली. देवाच्या हाताशी हात दिला आणि म्हटलं, प्रभू, आता इथून पुढे ते पाप मी करणार नाही. मला तुझ्याबरोबर चालायचंय. आता कुणी किती सिद्धांत मांडले तर मी पापाकडे जाणार नाही. का? माझा हात मी देवाकडे दिलेला आहे. तुमचं जीवन तसंच असलं पाहिजे. एकदा देवाच्या हातामध्ये हात दिला, कोण व्यक्ती किती मोठा आहे त्याच्यापेक्षा देवाचं वचन मोठं आहे. आणि देवाचं वचन टिकवून ठेवणं याच्यासाठी तुमचं समर्पण असलं पाहिजे. हालेलुया. समर्पण त्याच्यासाठी वाहवत जाऊ नका. कित्येक लोकांचा नाश या वाहवत जाण्यामुळे होणार आहे. काय होतं काय नेमकं? मुळामध्ये आम्हाला पाप करायचं असतं आणि कोणी जर सांगितलं ना, हे पाप केलं तरी तुमचं काही बिघडत नाही, आम्ही झालं त्याच्या मागे निघालो. तुम्हाला माहिती का योहानाला त्याचा शिरच्छेद का झाला? कारण योहान हेरोदाला म्हटला, तुझ्या भावाची बायको तो आणून ठेवलेली आहे, तू व्यभिचार केलेला आहे. शिरच्छेद झाला त्याचा. शिरच्छेद झाला त्याचा. पाप नको दिसायला. जर स्वर्गामध्ये जायचं तर तुम्ही पाप घेऊन जाऊ शकतच नाही. कोणतं पाप तुम्हाला स्वर्गामध्ये जाण्यासाठी अटकाव करत आहे याच्या संबंधीचा विचार तुम्हाला करता आला पाहिजे. रोज देवाकडे प्रश्न करायचा, प्रभू, माझ्यामध्ये कोणते दोष आहे, मी काय सोडावं, काय मिळावं याच्यासाठी प्रार्थना करू नका. नोकरी मिळावी, लेकरं मिळावे, लग्न व्हावं, आरोग्य मिळावं, घर मिळावं, सगळं पृथ्वी तलावर ठेवायचं आहे. म्हणून तो, मला वाटतं 3ऱ्या वचनामध्ये वाचा बरं परत. 3ऱ्या वचनामध्ये काय म्हटलं? म्हणून तू कसे स्वीकारले, कसे स्वीकारलं व ऐकलं याची आठवण कर. ते जतन करून ठेव व पश्चाताप कर. कारण तू जागृत झाला नाही तर मी चोरासारखा येईल. जर जागृत झाला नाही, मंडळी, चर्च, काय वचन सांग, तुम्हाला जागृत होणं गरजेचं आहे. जर जागृत झाला नाही तर मग तो अचानक चोरासारखा येईल. सगळे लोक झोपलेत, हो, वेडे झालेत लोक. सत्याच्या मागे कोणी धावायला तयार नाही. लोक जे स्वीकारतात, तुम्ही स्वतः बायबल वाचत नाही आणि तुमच्या डोक्यात कोणी काहीतरी घुसवलं, ते घुसवलं की तुम्ही त्याच्याप्रमाणे चालता. मी कालच बोलता नीलूशी बोलत होतो, डिस्कशन करताना मी म्हटलं, अरे लोक, त्यांचं सेन्सच निघून गेलेलं आहे. काय बायबलमध्ये सांगितलं या गोष्टी लोक त्याचा विचार पण करत नाही. ते फक्त समोर दिसणारी गोष्ट, समोर बोलणारा व्यक्ती आणि जो व्यक्ती बोलतो ना तेवढंच ते ऐकतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवतात. कोणी बाकीच्या गोष्टीचा विचारच करत नाही ना. आम्हाला सोपा स्वर्ग पाहिजे. कोणीतरी म्हटलं पाहिजे तुम्ही स्वर्गात जाणार आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला स्वर्गात जाण्याचं लायसन कोणी व्यक्ती देणार नाही. नीट आहे का मी काय बोलतो? स्वर्गात जाण्याचं लायसन कोणा व्यक्तीकडून येणार नाही,
पण स्वर्गात जाण्याचं लायसन हे पाळल्यानं प्राप्त होणार आहे. येस, हालेलुया. हेच बरं का, हे 100% आहे. मला जर स्वर्गाची चावी दिली असती, देवानं सांगितलं असतं ना तुला कुणाकुणाला पाठवायचं आहे, तू नावं लिहीन मला पाठवून दे. अहो नुसते परदेशामधनं मागच्या दिवसामध्ये बंद झाले ते संडे स्कूलला बॉक्स यायचे बघा. इकडे नगरमध्ये पण आलं संडे स्कूलच्या लेकरांना चॉकलेट, डॉलर, त्याच्यामध्ये खेळणी सगळं असायचं. पाळक लोक एवढे हुशार होते, ते बॉक्स उघडत होते, त्याच्यातले डॉलर काढून घेते, चांगल्या चांगल्या खेळणी रोडवरती जाऊन त्यांनी विकून आले. स्वर्ग फुकट दिला असता का माझ्या हातात दिला असता तर मी तर तिकीट लावलं असतं ना. जवळजवळचे कोणी त्यांना घेतलं असतं, त्याला जा दारू पिऊन ये पण 1-2-4 कोटी माझ्या खिशात घाल, स्वर्ग फुकट. हो, चंद्रावर जागा बुक करण्यासाठी काही लोकांनी कोटीचे आत्ताच प्लॉट बुक करून ठेवले चंद्रावर, कधी जायचं माहीत नाही का, तर तिथं जाण्यासाठी त्यांची बुकिंग आहे. विचार करा, स्वर्गामध्ये जाण्यासाठी तर किती लोकांनी बुकिंग केली असते, पण ते कुणाकडे सोपवलंच नाही. काय म्हटलं तो, हे जे पाळतो हे आहे तिकीट तुमच्याकडं, हेच तिकीट आहे. कोणा व्यक्तीचं भुलवणं, कोणा व्यक्तीनं तुम्हाला शिकवलं, कोणा व्यक्तीनं तुम्हाला सांगितलं म्हणून स्वर्ग नाही मिळणार आहे. तुम्हाला पश्चाताप तर करावाच लागेल. कोणत्या गोष्टी तुम्ही प्रभूच्या विरोधामध्ये केला त्याची आठवण करून तुम्हाला पश्चाताप करावा लागणार, नाहीतर तो अचानक येणार आहे. आज विश्वासणाऱ्या लोकांची वाताहत होत चाललेली, वाताहत. रोज एक नवीन तत्व, रोज एक नवीन सिद्धांत, रोज एक नवीन गोष्टी. बरं त्या गोष्टी ऐका बरं का, त्या गोष्टी इकडून तिकडून ते वाचनातनंच दाखवल्या जातात. आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, डोंगरावरती प्रभू येशू ख्रिस्ताला सैतानानं कशातनं बोलला होतो? कशातनं बोलला? वचनातूनच बोलला. कशातनं बोलला? वचनातून बोलला. मग बरोबर होतं का ते वचन? बरोबर होतं का नाही? वचन होतं का नाही बरोबर? येस. मग कसं काय चुकीचं आहे सांगा? वचन तर बरोबर आहे, मग ते चुकलं कसं काय? तो बोलणारा व्यक्ती ज्या पद्धतीने सांगत होता, तुला वरून उडी मार, देवदूत तुला हातावर झेलून धरतील. मग आता ते एक वचन त्याने घेतलं आणि तो म्हटला उडी मारायला सुरुवात कर, देवदूत तुला हातावर. येशूनं काय केलं? तो म्हटला नाही, आपला देव याची परीक्षा घेऊ नको, पाहू नकोस. म्हणजे त्यानं वचन. आता बघा, माझ्यासारखा व्यक्ती वचनाचं अज्ञान असतं तर मी काय, मला म्हटलं वरून उडी मार, मग त्यांनी वचन दाखवलं, आता देवदूत तुला हातावर, मी लगेच उडी मारली असते, कारण मला माहिती देवाच्या वचनात लिहिलं देवदूत तुला हातावर झेलून. पण त्यानं वचन काढलं ना, आपला देव याची परीक्षा पाहू नकोस. तुम्हाला लोक वचन काढून दाखवणार, असं वचनामध्ये लिहिलंय, तसं वचनामध्ये लिहिलंय, या वचनाच्या द्वारे. परंतु ते वचन कशासाठी, त्याची कधी विचार केला? अहो स्वर्गात जायचंय, हो स्वर्गात जायचंय तुम्हाला. काही तर जगामध्ये कुठंतरी एका घरामध्ये किंवा एका परिवारामध्ये तुम्हाला अहो लग्न करताना सुद्धा त्या मुलीची 10 वेळा चौकशी करतात. आणि काय विचारतात माहिती का? बरं आता करत नाही, कारण आता सगळं फेसबुकवर आणि इन्स्टावर लग्न होतं आणि त्याच्यावरच घटस्फोट पण होतो. ते बघत नाही ती छान आहे का काय का. फेसबुकवर तिने हाय, ह्यानी हाय, तू कशी आहे, मी कशी, तू झोपली का मी उठली का, तू काय खाल्लं, तू कुठल्या रंगाचा ड्रेस घातला, त्याच्यावर तुमचे लग्न होतात. पण पूर्वी जे लग्न, आत्ता तुम्ही बघितलं घटस्फोटाचं प्रमाण ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांमध्ये 70%. पूर्वी जे लग्न होतं ती लग्न घटस्फोट होतच नव्हता, राहत होते एखादा दुसरा. का होत होता? त्याला कारण आहे. ऐका मी तुम्हाला काय सांगतो, त्याला कारण काय? ते चौकशी करायची. काय चौकशी? मुलगी भांडखोर आहे का, मुलगी स्वयंपाक करते का, मुलगी आणि कुणाला उलट बोलते का. ते सगळं पटल्यावर, सगळं चौकशी केल्यावर मग ती मुलगी करत होते. ते म्हणजे आमच्या घरात ती राहू शकते का. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला बायबलमधला रेफरन्स देऊन सांगतो. रेबेकेला ज्यावेळेस इसाकाला पत्नी पाहायला गेला त्यावेळेस देवाचा दास म्हणतो, जी माझ्या 10 उंटाला पाणी पाजेल, मला पाणी पाजेल, तीच माझ्या धन्यासाठी योग्य असणारी मुलगी असणारे. तिथं सुद्धा त्यानं योग्य पद्धतीनं निवड केलेली आहे. सांगण्याचं, मुली वधूसाठी एवढे नियम आहेत. अरे मंडळी पण ख्रिस्ताची वधू आहे ना. कुठल्या पण येड्या गबाळ्या मंडळीला घेऊन जाईल तो. पिक्चर बघती, नाच गाणे करती, व्यभिचार करती, जारकर्म करती, लबाडी करती, निंदा करती, अपशब्द बोल, सगळ्या घाण गोष्टी आमच्यामध्ये जशाच्या तशा आहेत.
आणि तुम्ही म्हणता रात्री झोपताना, प्रभू आला तर मी स्वर्गामध्ये जाणार आहे. कुठल्या बेसवरती जाणार आहे? कोणत्या तत्वाने तुम्ही स्वर्गामध्ये पोहोचणार आहे? काही केलं तर स्वर्ग मिळेल तुम्हाला. धर्मशास्त्री निकोदेमस रात्री प्रभू येशू ख्रिस्ताकडून विचारतो, स्वर्ग राज्य मिळावं म्हणून मला काय केलं पाहिजे? तेव्हा येशू त्याला म्हणतो, तुझा नवा जन्म झाल्याशिवाय तू स्वर्गाचं राज्य बघू शकणार नाही. तुला नवीन व्हायला पाहिजे. नवीन विचार, नवीन स्वभाव, नवीन सवयी, नवीन सगळं नवीन व्हायला पाहिजे. नवीन झाल्याशिवाय स्वर्गाची कल्पना पण करू नका. होणार कसं नवीन? नवीन होण्याचा मार्ग पश्चाताप. पश्चाताप. कुठंतरी टोचणी लागली पाहिजे. कुठंतरी पाप केल्याची जाणीव निर्माण व्हायला पाहिजे. कुठंतरी. आणि आज मंडळीमध्ये स्वैराचार आहे, व्यभिचार आहे. मंडळीमध्ये लोकांना वचन सांगितलेला पाळकच नको आहे. लोक चर्च का बदलतात माहिती का? ते म्हणतात नाही, पाळक फार टोचून बोलतात. मग पाळकांना काही मोराचं पीस आणून तुम्हाला गुदगुल्या करून शांत झोपवावं का? झोप रे बाळा, झोप माझ्या सोन्या, झोप माझ्या. त्यांना उपदेश तसे पाहिजे. कसले उपदेश? गुळगुळीत उपदेश, टोचायला नको आहे. अहो असं उपदेश केले पाहिजे ना, लोक चर्चमध्ये आल्यावर बाहेर रडत रडत गेले पाहिजेत. हालेलुया. पश्चाताप करत ते गेले पाहिजे. ही सार्दिसच्या मंडळीला प्रभूनं सांगितलेली अद्भुत प्रकारची गोष्ट आहे. पश्चाताप कर, पश्चाताप कर. आठवा एक एक गोष्ट. देवाचं वचन तुम्ही एवढे वर्ष ऐकलं, एवढे वेळा तुम्ही देवाचं वचन ऐकलं, परंतु किती वेळा पश्चाताप करून त्या गोष्टी सोडल्यात? किती वेळा सोडल्यात तुम्ही त्या गोष्टी? मी या मागं नगरमध्ये आलो आणि मग मला पुष्कळ लोकांचे नगरमधनं, मला ते गुड फ्रायडेच्या वेळेस इथल्या सगळ्यात मोठ्या चर्चमध्ये मी आलो, प्रिचिंग केलं. आणि प्रिचिंग केल्यानंतर मग इतकं सुंदर तिकडून सगळ्यांचे मला मेसेजेस आले. आणि मग काही लोकांनी कॉल करून सांगितलं, पास्टर पहिल्यांदा एवढ्या वेळेस आम्ही गुड फ्रायडेला गेलो, आम्ही ऐकलं, परंतु पहिल्यांदा या गुड फ्रायडेमध्ये आमच्या मनातली सगळी कलुषितं निघून गेली. जे आमची मनं एकमेकापासून दुखावलेली होती, दुरावलेली होती, परंतु आम्ही पश्चाताप केला, सगळ्याला क्षमा करून आम्ही एकत्र झालो. हीच गोष्ट सार्दिसच्या मंडळीला प्रभू सांगत आहे. सार्दिसच्या मंडळी, तू पश्चाताप केला नाही तर मी आकाश. लक्षात घ्या किती मोठा धोक्याचा इशारा आहे. चोरासारखा मिळेल पश्चाताप केला नाही तर. पश्चाताप केला नाही तर चोरासारखा येण्यामागं तुम्ही म्हणता नाही, चोर अकस्मात येतो. चोर अकस्मात येतो म्हणून चोरासारखा येणार नाही. चोर येतो ना, तुमचं सगळं लुटून घेऊन जातो, काही सुद्धा तुमच्याकडे राहत नाही. त्याला म्हटलं चोरासारखा. जी काही थोडी धार्मिकता शहाण्या कुमारिका आणि मूर्ख कुमारिकांकडे जी थोडीशी धार्मिकता होती, दिव्यामधलं तेल होतं, परंतु तो आल्यावर त्यानं काय केलं? दिव्यातल्या तेलाकडे पाहिलं नाही, भांड्यातल्या तेलाकडे पाहिलं. पश्चाताप करणारा व्यक्ती दिव्यात तेल नव्हे तर भांड्यामध्ये सुद्धा तेल ठेवत असतो. देवाचे प्रिय लोक, आजची रात्र ही जी तुमच्यासाठी असणार आहे, ती रडायची रात्र असेल, पश्चातापाची रात्र असेल. का पश्चाताप? कारण तो आल्यावर माझं नुकसान होऊ नये तर मी त्याच्याबरोबर उचललं जावं. जड अंतकरण घेऊन कधीच जगत राहू नका. शुद्ध व्हा, पवित्र व्हा, वचन टिकवून ठेवा. कोणी तुम्हाला साधं साधं वचन सांगतं म्हणून पळू नका, मंडळीच्या बाहेर जाऊ नका. त्याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट तुम्हाला सांगू का? काय लोकांना कसं आहे माहिती का? बऱ्याच गोष्टी बाहेर गेल्यावर त्यांना नाही, तिकडं खूप छान मिळतं, तिकडं खूप छान मिळतं. तिकडं काय छान मिळतं आणि इथं काय? सगळ्याची जमीन काळीच आहे, सगळ्याच्या जमिनीत ऊस येतो, फक्त फरक आहे. तुमच्याकडे बाजरी आहे ना, इकडे काय पिकतं जास्त? बाजरी का काय? बाजरी, ज्वारी. नाही, जास्त बाजरी, ज्वारी आमच्याकडे सोलापूरला. तुमच्याकडे ज्वारी, सॉरी बाजरी आहे, आमच्याकडे ज्वारी आहे. पण दोघीच्या भाकरीच होतात ना. मग कधी कधी तुमची बाजरी आम्ही खाऊ, आमची ज्वारी तुम्ही खा. पण तुम्ही जास्त काय खाता?
बाजरी तुमच्याकडे जास्त पिकते ते तुम्ही खाणार. कारण मी नगरमध्ये आल्यावर प्रत्येक घरात गेल्यावर मटणाचं कालवण आणि बाजरीची भाकर असते, म्हणजे तुम्ही हेच खाता, मटणाचं कालवण आणि बाजरीची भाकर. मग कधी तुम्ही सोलापूरला आल्यावर आम्ही तुम्हाला ज्वारीची भाकर खायला घालू. मग तुम्ही येताना असं नाही म्हणत की तुमची ज्वारीची भाकर खूप चांगली, मग तुमच्या घरात आल्यावर तुम्ही मला बाजरीची भाकर का देता, मी तिकडे ज्वारी खातो. ते म्हणतात हे आमचं भूषण आहे. अहो तुमच्या मंडळीमध्ये तुम्हाला जे मिळतं ते तुमचं भूषण असलं पाहिजे, ते पकडून ठेवा ना. तिकडे एक दिवस ज्वारी खाल्ली म्हणून ज्वारीच्या मागं पळता काय? एक दिवस तुम्हाला तिकडं बाहेरचं चांगलं काय मिळालं तुम्ही तिकडं पळता काय? नाही, तिकडं खूप छान आहे. कुठं? पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तिकडं. आम्ही काय लिंगोरी खेळत बसलो काय या ठिकाणामध्ये? काय मिळालं काय टिकलं काय? बरं मला एक प्रश्न तुम्हाला विचारू द्या, तिकडं जाऊन 50,000 तुमची खुर्ची एकदम लांब कुठंतरी कोपऱ्यामध्ये, आणि तो तुमची खुर्ची पुढं, माझी खुर्ची आहे. अरे तिथं तुम्हाला कोण कुत्रं बी विचारत नाही, तिकडं पळता. आणि जिथं तुम्हाला किंमत दिली जाते तिथं त्याला तुम्ही किंमत देत नाही. तुम्ही म्हणता हे या सारदीच्या मंडळीला तो सांगतो जे मिळालं ते धरून ठेव. जिथं प्रभूनं तुम्हाला रोपलं टिकवून ठेवा, टिकवून ठेवा. सेवा तुम्हाला टिकवून ठेवायची, वचन तुम्हाला टिकवून ठेवायचं. पश्चाताप कर, डोक्यामध्ये कधी येऊ देऊ नका. एक गोष्ट ध्यानात ठेवा, मी येऊन तुम्हाला किती सांगितलं ना, तर लक्षात ठेवा, जे प्रेम जी आपुलकी तुमच्याविषयी असं संदीप बनकरला आहे ना, ती मला कधीच नसणार आहे. हो, मी आलो तुम्हाला 3 दिवसाचे उपदेश तयार करून, त्यांनी मला सांगितलं या 7 मंडळ्या संबंधानं तुम्हाला बोलायचं, मी ते तयार करून आलो. रोज तर तुम्हाला तेच खायला घालणार आहेत, मी एखाद्या दिवशी खायला घालील. बरं आता मी आज दुपारी गेलो एका परिवारामध्ये, हा छान त्यांनी पुलाव बिलाव, त्यांनी आधी मला विचारलं काय खाणार पाळक साहेब? संदीप पास्टर सांगितलं नाही त्यांना व्हेजिटेरियन पाहिजे. आम्ही त्यांना आधी सांगितलं मागच्या वेळेस पोळ्या केल्या होत्या, म्हटलं ह्यावेळेस पोळ्या करू नका, ह्यावेळेस दुसरं काहीतरी करा. आता त्यांनी माझे लाड पुरवले, रोज जाऊन बसू द्यावर. आणि मी म्हणा आज पोळ्या, आज व्हेजिटेरियन पुलाव, उद्या बिर्याणी, जा म्हण बाबा बस झालं. कारण का हो, रोज नाही. संदीप पास्टरचं तसंच आहे, त्यांना रोज तुम्हाला बघावं लागणार आहे. मी एकदा येईल तुम्हाला व्हेजिटेरियन, मागच्या मिटिंगला आलो तुम्हाला व्हेज पुलाव दिलं, आता तुम्हाला बिर्याणी दिली, त्याच्यानंतर तुम्हाला पोळ्या. दररोज थोडी तुम्हाला पोळा देणार आहे, रोज तुम्हाला जे लागतं ते तुमचा पाळक देणार आहे. मग तिथंच टिकून राहा ना. सारदीच्या मंडळीला काय तो सांगतो. आणि ही समस्या जगातल्या प्रत्येक मंडळीत आहे. हो बरं, नाही आमच्या पाळकाला लय ज्ञान नाही. हो नाही, मग देवानी तुलाच त्या स्टेजवर ठेवावं. तुला लय ज्ञान आहे, तुला सगळे आत्मे कळतात, हा आत्मा कसा आहे. त्या पाळका मला माहिती आहे त्यांच्यात लय पॉवर आहे. कशावरून रे बाबा? नाही मी यूट्यूबला बघतो. अरे यूट्यूबला बघून बघितलं असतं तर हे बोललंच नसतं ना. यूट्यूबवर काय सांगितलं जातं, काय सांगितलं जातं, काय शिक्षण आहे? तुझ्या मंडळीमध्ये तू टिकून राहा. आमेन म्हणाल का? आमेन. जरा जोरात आमेन येऊ द्या तुमचं. आमेन. तुमच्याच ठिकाणी टिकून राहायचंय तुम्हाला. अशी जर पळापळ इकडं तिकडं, मी तर म्हणतो ना तुमची हे पळापळी लोकांच्या अवस्था इतकी भयानक. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, इकडचं ना तिकडचा, या के ना वा के बीच में लटके हवा के, इकडे नाही तिकडे नाही, मध्येच कुठंतरी लटकलेलं असणार आहे. आणि तिथं अहो मंडळीला नेण्यासाठी येणार आहे ख्रिस्त त्याच्या मंडळीला. आणि कोणती मंडळी? जी मंडळी रोज लोकांना नवीन करत असेल ती मंडळी. येस आमेन. रोज नवीन व्हावं लागणार आहे, रोज नवीन. पश्चाताप करा. म्हणून सारदीच्या मंडळीचं वैशिष्ट्य जर त्या ठिकाणामध्ये तुम्ही पाहिलं तर तो म्हटला तू पश्चाताप करण्याची तुझी समय. आता 5वं वचन वाचा. मला वाटतं 8:30 याच्यातच होतील, पण वाचूया 5वं वचन. हा, जो विजय मिळवतो तो अशा रीतीनं शुभ्र वस्त्र परिधान केलेला होईल. आणि 4थं वचन वाचा. हा, तरी ज्यांनी आपली वस्त्रे विटाळली नाही, ज्यांनी आपली वस्त्र विटाळली नाही, अशी थोडकी नावे सारदीस येथे तुझ्या जवळ आहेत. पहा, ज्यांनी आपली वस्त्र विटाळली नाही. पहा, गॉड्स चर्च. आता मी तर या मंडळीत आलो, ते गॉड्स चर्च आहे.
या चर्चमध्ये बऱ्याच लोकांची नावं आहेत, परंतु देवाकडं किंवा येशूकडं फक्त ठराविक लोकांची नावं असणार आहेत. ठराविक लोकांची नावं. ऐका बरं का, कोणी मीडिया पाहतं, कोणी साऊंड सिस्टम पाहतं, कोणी रिडिंग करत आहे, एक टीम वर्शिप करून गेलेली आहे, काहींनी खुर्च्या लावलेल्या आहेत, काहींनी मदत केलेली आहे, आर्थिक भाग उचललेला आहे. प्रत्येकानं काही ना काहीतरी काम केलेलं आहे, परंतु नावं कोणाची जाणार आहेत? पुन्हा मी तुम्हाला सांगतो, सिस्टम ऑपरेट करणारा, कीबोर्ड वाजवणारा, खुर्च्या वाहणारा, हे सगळं करतो म्हणून तो स्वर्गात नसणार आहे, त्यांची नावं स्वर्गात नसणार आहे. याचं प्रतिफळ, मी कीबोर्ड वाजवतो त्याचं प्रतिफळ मला पृथ्वी तलावर आहे. मी प्रीचिंग करतो त्याचं प्रतिफळ देवाने मला इथं दिलेलं आहे, मला दिलंय प्रभूनं. मी नाही म्हणत मी प्रीचिंग केलं असं मी म्हणू शकत नाही प्रभूनं मला काय दिलं. मी तर म्हणतो जेवढं लक्झरी लाईफ प्रभूनं आता मला दिले ना तेवढी घेण्याची योग्यता नाही. मी काम करून सुद्धा एवढं चांगलं जीवन जगू शकलो नसतो, एवढं सेवेतनं प्रभूनं मला दिले. आता याचं प्रतिफळ मला मिळालं या पृथ्वीतला. सिस्टम, कीबोर्ड वाजवणार, वर्शिप घेणारा, शास्त्र सांगतं दाविदानं जेव्हा प्रभूची सेवा केली, प्रभूची आराधना केली, त्याचं प्रतिफळ देवानं त्याला राजा बनवलं. जे काम तुम्ही करता त्यातले आशीर्वाद देव तुम्हाला पृथ्वी तलावरच देणार आहे. तुम्ही जे काम करतात, मीडियाचं काम करणारी व्यक्ती किंवा सिस्टमचं काम करणारी व्यक्ती किंवा वचन वाचणारे, आता शास्त्रामध्ये या संदेशाची वचनं वाचून दाखवणारा, ऐकणारा, त्यात लिहिलेला पाळणारा, तो काय म्हटलंय? धन्य. इंग्लिशमध्ये त्याला ब्लेसेड. तुम्ही वाचून दाखवता, तुम्ही आशीर्वादी झाला. वचन वाचून दाखवणं याचे आशीर्वाद तुम्हाला इथं मिळणार आहे. स्वर्गात जाण्यासाठी, स्वर्गामध्ये तुमचं नाव लिहिण्यासाठी ही तुमची योग्यता. तो म्हणतो तुमची वस्त्र विटाळू देऊ नका हो. म्हणजे कीबोर्ड वाजवणाऱ्यानं माझं वस्त्र विटाळू नये, वाचणाऱ्यानं माझं वस्त्र विटाळू. कशाने वस्त्र विटाळलं जातं? कशाने वस्त्राला डाग लागतो? पापाने. पापानं. काहीतरी चुका आहेत, काहीतरी दोष आहे. दावीद एक उत्तम उपासक होता, पण डाग कुठला लागला? व्यभिचार केला. मोशे कर्राचा कोश वाहणारा होता, डाग कुठला लागला? कर्राच्या कोशाच्या पाट्या त्यांनी फोडल्या, अहंकार त्याच्यामध्ये आला. पेत्र एक प्रभावी प्रभूचा सेवक आहे, प्रभूची काळजी घेणारा आहे. डाग कुठला लागला? त्यानं येशूला नाकारलं आणि आम्ही पाहतो की त्यानं येशूला शिवाय. डाग आहे होतो. आम्ही आमचे डाग शोधावेत ना, का तर मला माझं नाव प्रभूच्या जवळ असावं. जो व्यक्ती पृथ्वी तलावर राहताना आपल्या आत्मिक जीवनामध्ये अशुद्धता कधी येऊ देत नाही, त्या व्यक्तीचं नाव प्रभूच्या जवळ असणार आहे. येस, हालेलुया. पुन्हा मी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करू इच्छितो. सेवा करता, परंतु तुमची सेवा डागाळलेली सेवा कधी असू देऊ नका. कुठलाच डाग त्याच्यावरती असू देऊ नका. तुझ्या वस्त्राला डाग नाही म्हणून तुझं नाव माझ्याकडं असणार आहे. तुमचं पहा, तुम्ही जी पण सेवा करता, आणि सगळ्यात जास्त पतन लवकर कुणाचं होतं माहिती का? सेवा करणाऱ्या व्यक्तीचंच. खाली बसणाऱ्या लोकांच्या नादी सैतान लागत नाही. तो म्हणतो हे आपोआप येतील. तुम्हाला माहिती काय, ते मुलगा ते आईबापाशी भांडण करून जातो, तो म्हणतो की नाही आता मी जातो, माझा मी वेगळा राहतो. ते आईबाप काय, जा, डाळ आट्याचा भाव तुला बाहेर गेल्यावर कळेल. कुठल्या बेसनी? त्यांना माहिती आहे याला कोथिंबीर केवढ्याला मिळती, तुरीची डाळ कशी किलो आहे, तांदूळ किती लागतात, मिठाचा काय भाव आहे, काही कळत नाही. बाहेर गेल्यावर घराचं भाडं, बरं किराणा, लेकरांचं औषध, हे सगळं त्याला कळतं. मग ते आईबाप जायचं तर जा म्हणतात. कशासाठी? बाहेर गेल्यावर त्याला कळणं आपोआप परत येईल. सैतानाला पण माहिती आहे, राहा प्रभूमध्ये, जरा आतमधले धक्के फोक्के खाल्ले, दोन भेटले ना त्या नाकारणारे, जसं येशूचे शिष्य मोठं कोण मोठं कोण मोठं कोण म्हणेल. सुरुवातीला सगळे नवीन नवीन तारणात आलेल्या व्यक्तीला काय डोक्यावर घेऊन नाचते तो, आत्मा 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 आत्मा, आणि तो बी पळापळी करत असतो. पाळकाच्या पुढं पळतो, इकडं पळतो, तिकडं पळतो, याला भेट त्याला काउन्सिलिंग करतं. जरा थोडे दिवस गेल्यावर मग तिथून चालू होते, हे काय सारखं पाळकाच्या पुढं, हा पाळकाचा चमचा आहे, हाच कानं भरतो, हेच सांगतो. आणि मग त्याच्या कानावरती जातं, अरे ते मला असे असे म्हणतात. सैतान म्हणतो मला माहिती आहे, तू उड्या मारणार कोणतरी तुझ्या कानात बोलणार, आणि तू गपचूप खाली येऊन माघारी जाऊन चर्च सोडून निघून जाणार. तो तिकडं नाही काय करत, कुठं प्रॉब्लेम करतो,
इथं मीडियाचं काम करतायत, वाचणारे लोक आहेत. आता बघा तुम्ही सगळे बसलाय तिथं, पण जेव्हा वाचन चालू होतं तेव्हा सगळ्यांचं लक्ष सिस्टरकडे असतं ना, सिस्टरकडे असतं. माझ्या चर्चमध्ये पण कोणीतरी वाचतं, ते विचारतात कोण वाचतं, ते कोण वाचतं, ते त्यांचं लक्ष, ते वाचतं कोण, ते वाचतं कोण, कोण काय धरतो कुणाला सैतान, त्याला माहिती. वाचणारी एक व्यक्ती असेल, हिला पाहणारे खूप असतील. आता हिनी जर पाप केलं मग ते काय, त्याने काय सिस्टर स्टेजवरती ते वचन वाचवतं, ते बघा त्यांच्याकडनं असं असं घडलं, ते असं असं त्यांच्याकडनं घडलं. आता जेवढे बघणारे लोक आहेत ते काय, त्यांनी केलं आपण केलं तर कुठं बिघडतं, झालं तेवढे लोक नरकात गेले ना. सैतान धरतो त्यांना, सैतान त्या स्वर्गामध्ये देवदूत देवाची उपासना करतो, ते लीडरला वर्शिपरला धरलं, त्याच्याबरोबर 1/3 खाली आले. का म्हटलं मी, त्यांची नावं चे शुद्ध, कुठले डाग आपल्यावरती लावू दिले नाही, वस्त्राला डाग लागू दिले नाही, तो त्यांची नावं माझ्याकडे आहेत, मी त्यांना जवळ घेऊन फिरणार आहे. खालच्या वचनामध्ये म्हटलं ते माझ्याबरोबर फिरतील. किती स्वतःला जपलं पाहिजे का हो. प्रभूनं मला ती जागा दिली ना, 2 गोष्टी घडणार आहे. एक, माझ्यामुळं लोक देवाकडे येणार आहे. दुसरी गोष्ट, माझ्यामुळेच लोक देवापासून दूर जाणार आहेत. काय करणार आहात तुम्ही, तुमचा डिसिजन, तुमचा निर्णय. पौलाचा निर्णय, जगणे ख्रिस्त, मरणे मला लाभ, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करेल, हा निर्णय आहे, ही जबाबदारी आहे, ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. लक्षात ठेवा, तुमचं बोलणं, तुमचे विचार. एक व्यक्ती जेव्हा प्रभू त्या जागेवरती तिला उभं करतो, बरं का, नीट ऐका, एका जागेवरती, एका ठिकाणावरती प्रभूनं तुम्हाला उभं केलं. ते उभं करत असताना तुम्ही इतकं मर्यादित जीवन जगावं लागतं. तो तुझं बोलणं मधापेक्षा रुचकर असलं पाहिजे. संयम, कुणावरती रागावता कामा नये, माझ्यामुळं कोण दुखावता कामा नये. डाग लागतो कशानं, कोणते डाग लागण्याचं कारण, त्याला 2च कारण आहेत. दुसरं डाग लागण्याचं दुसरं कोणतं, एक कारण शारीरिक पाप. शारीरिक पापामध्ये तुमचं डोळे, सगळं शरीर, बरं का, मग हात आहे, डोळे आहेत, कान आहे आणि तोंड आहे, हे शारीरिक पाप. स्पर्शाचं पाप, डोळ्यानं पाहण्याचं पाप, कानानं ऐकण्याचं पाप, त्याचप्रमाणे डोक्यामध्ये विचार करण्याचं पाप. कोणतं पाप, कोणते विचार आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, एकाने विचारलं त्याला व्यभिचारासंबंधीची व्याख्या, तो म्हणतो व्यभिचार म्हणजे काय, तर दुसऱ्याची बायको आणणं. पण तो म्हणतो एखाद्या स्त्रीविषयी तुझ्या डोक्यामध्ये वाईट भावना आली, तू व्यभिचार केला, हे डोक्यातलं पाप आहे. योब काय म्हणतो, मी माझ्या डोळ्याशी करार केला, माझे नेत्र, माझे नजर कोणत्या कुमारिकेवर जाऊ नये, हा त्याच्या डोळ्याशी असणारा करार. हे डोळ्याचं पाप आहे. या पापापासून तुम्हाला बचाव करायचा. आणि दुसरं जे पाप आहे ते पाप मानवी व्यवहार. 2च पाप जगामध्ये आहेत, 2च पाप आहेत. एक पाप तुमचं शरीर करतं आणि दुसरं पाप तुमचा व्यवहार करतं. आता ते वेगळा बायबल स्टडी. शरीराचं पाप आणि व्यवहारातलं पाप, ही 2 प्रकारची पापं, हे बायबल स्टडी आहे. याला तुम्हाला इथं सांगतो, पण जाता जाता तुम्हाला सांगतो. व्यवहारातलं पाप कोणतं, त्याच्यामध्ये तो म्हणतो तुम्ही मुलांनो, तुम्ही आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहा, व्यवहार आहे. आईबापांना तो म्हणतो आपल्या मुलास शिर्डीस आणू नका, हा व्यवहार आहे. व्यवहारामध्ये काय, अधिकाऱ्याच्या अधीन राहा, हा व्यवहार आहे. मंडळीमध्ये तुम्हाला पाळकाच्या, एल्डर लोकांच्या अधीन राहावं लागेल, हा व्यवहार आहे. पतीनं आपल्या पत्नीला शरीर समजून प्रेम करावं, हा व्यवहार आहे. पत्नीनं आपल्या पतीला मस्तक समजून त्याच्या आज्ञेत राहावं, हा व्यवहार आहे. आता बघा, या व्यवहारामध्ये कित्येक लोक चुकून त्यांनी स्वतःचं जीवन किती वेळा पापामध्ये अडकून पडलं त्यांना माहीत पण नाही. आईवडिलांशी संबंध नीट नाहीत, मुलांचे आईवडिलांशी संबंध नीट नाही, आईवडिलांचे मुलांसंबंधानं संबंध नीट नाही, पत्नीचा व्यवहार पती संबंधानं नीट नाही. मग आता इथे सगळं करत असताना तुम्ही विचार करा, तुमच्याकडनं घडत असलेल्या पापाबद्दल तुम्हाला कोणी सांगत पण नाही आणि तुम्ही त्याच्या खोलामध्ये जात पण नाही. तुम्ही काय म्हणता, मला चर्चमध्ये जायचं, मला आराधना करायची, मला प्रार्थना करायची, एवढ्यापर्यंत तुम्ही मर्यादित आहे आणि तुम्हाला वाटतं ते तुम्हाला स्वर्ग मिळवून देणार आहे. नाही. भ्रामक कल्पनेमध्ये राहून आपलं जीवन तसंच जगण्याचा प्रयत्न करू नका. मानवी व्यवहार याच्यामध्ये तुमचे संबंध ताणले गेले असतील, नीट ऐका, तुमचे बिघडलेले संबंध, एकमेकाशी तुमची बिघडलेली नाती नीट जर तुम्ही केली तर याला पश्चाताप म्हणणार आहे. आता म्हणून
जाता जाता मी सांगेल, पुढच्या मंडळीकडे जाण्याच्या अगोदर या गोष्टीचा पश्चाताप करा, अन्यथा तो चोरासारखा येईल आणि मग तुमचं सगळं नुकसान होणार आहे. माझी अपेक्षा एकच आहे, प्रभू येण्यापूर्वी आमचं जीवन आम्ही नीट करून त्याला म्हणू, प्रभू मंडळी म्हणून तो आमच्याबरोबर, आम्हाला तुझ्याबरोबर घेऊन जा. तेव्हा तुम्हाला आशीर्वादित करो. एक ब्रेक आपण घेणार आहोत, त्यानंतर मग आपण पुढच्या भागाकडे जाणार आहोत.